नमस्कार. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. हो नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे ना तो अत्यंत गंभीर आहे. म्हणजे बघा, समजा एखाद्या कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळलाय, घरातील तरुण करता मुलगा अचानक निघून गेलाय. खूपच कठीण प्रसंग असतो हा. अगदी. आणि वृद्ध सासू सासरे अगोदरच या धक्क्यातून सावरलेले नसतात. घरात दुःखाचं वातावरण असतं आणि बरोबर 1-2 महिन्यांनंतर त्या वृद्ध सासू सासऱ्यांना तलाठी कार्यालयातून एक नोटीस येते. अच्छा. त्यांना अचानक कळते की त्यांच्या विधवा सुनेने संपूर्ण घराची आणि वडिलोपार्जित शेतजमिनीची मालकी केवळ स्वतःच्या नावावर करून घेतलीय. बापरे. आणि धक्का इथेच थांबत नाही, तर ती संपूर्ण मालमत्ता तिने परस्पर आपल्या माहेरच्या माणसांना म्हणजे भावाला किंवा वडिलांना दान सुद्धा करून टाकलीय. ह्याचा खूप वेळा ऐकायला मिळतं. मग आता अशा परिस्थितीत त्या सासू सासऱ्यांनी, दिराने किंवा नणंदेने नक्की काय करायचं, त्यांचे हक्क कसे वाचणार, हा असा विषय आहे जो प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण अशा वादांमुळे आयुष्यभराची पुंजी आणि रक्ताची नाती दोन्ही एका क्षणात उद्ध्वस्त होतात. अगदी खरंय. त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी भविष्यात नक्कीच कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, हा खरोखरच अत्यंत ज्वलंत आणि वेदनादायी विषय आहे. म्हणजे जेव्हा आपण महसूल किंवा कायद्याच्या बाबींवर चर्चा करतो ना, तेव्हा बऱ्याचदा त्यातली गुंतागुंत लोकांना समजत नाही. ते आहेच. आणि मग कायदेशीर माहिती नसल्यामुळे अज्ञानाचा फायदा घेतला जातो आणि माणसांची खूप मोठी फसवणूक होते. हे अगदी खरं आहे. म्हणजे जेव्हा मी या संपूर्ण प्रकरणाचा आणि कायद्याचा अभ्यास करत होतो, तेव्हा मला जाणवलं की यात अनेक पदर आहेत. बरोबर. आता आपण सुरुवातीलाच या समस्येच्या मुळाशी जाऊया. गावात पारावर किंवा चावडीवर नेहमी एक गोष्ट ऐकायला मिळते. म्हणजे कोणाचा पती वारला की लोक सहज म्हणतात, आता या घरातली आणि शेतातली सगळी मालकी या पत्नीचीच झाली. हा एक खूप मोठा गैरसमज आहे समाजात. हो ना. मग अशा वेळी नेहमी असा प्रश्न पडतो की त्या विधवा सुनेला सासरच्या संपूर्ण संपत्तीवर खरंच थेट हक्क मिळतो का? म्हणजे ती एका रात्रीत संपूर्ण शेत जमिनीची एकमेव मालक बनते का? आता कसं आहे, हा समाजात खोलवर रुजलेला एक अत्यंत चुकीचा गैरसमज आहे आणि आज आपण तो मुळासकट दूर केला पाहिजे. या प्रश्नाचं अगदी स्पष्ट आणि थेट उत्तर द्यायचं तर नाही. अच्छा, म्हणजे थेट मालक होत नाही? अजिबात नाही. विधवा सुनेला सासू सासऱ्यांच्या मालमत्तेवर थेट किंवा जन्मजात असा कोणताही संपूर्ण मालकीचा हक्क नसतो. बरं. यामागील कायदा काय सांगतो ते आपण पाहूया. इथे आपल्याला हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 अतिशय बारकाईने समजून घ्यावा लागेल. या कायद्याचे कलम 8 आणि कलम 15 या संदर्भात अतिशय स्पष्ट मार्गदर्शन करतात. अच्छा, मग या कलमांमध्ये नेमकी काय कायदेशीर तरतूद आहे आणि त्याचा सोपा अर्थ काय निघतो? या कायद्याची तरतूद अशी सांगते की सुनेचा सासरच्या संपत्तीतील हक्क हा फक्त आणि फक्त तिच्या मृत पतीच्या वाट्यापुरताच मर्यादित असतो. आता याचा अगदी सोपा अर्थ सांगते. समजा सासरा वारला आणि त्याने कोणतेही मृत्यूपत्र करून ठेवलेले नाही. अशा वेळी त्याची स्वकष्टार्जित किंवा वडिलोपार्जित मालमत्ता ही प्रथम श्रेणी वारसांमध्ये वाटली जाते. म्हणजे जे क्लास 1 हेअर्स असतात ते? अगदी बरोबर. प्रथम श्रेणी वारस म्हणजे आई, विधवा पत्नी, मुले आणि मुली. आता समजा या कुटुंबातला एखादा मुलगा आधीच वारला असेल तर त्या आधी वारलेल्या मुलाची विधवा पत्नी सुद्धा या प्रथम श्रेणी वारसांमध्ये येते. अच्छा, म्हणजे सुनेला हक्क मिळतो. पण इथेच खरी गोम आहे. ती तिथे स्वतःच्या स्वतंत्र अधिकाराने उभी नसते, तर ती तिच्या मृत नवऱ्याच्या हिश्श्याची प्रतिनिधी म्हणून उभी असते. आता समजलं. म्हणजेच ती फक्त नवऱ्याच्या वाट्याला जेवढी जमीन येईल तेवढ्याच वाट्याची मालक असते. संपूर्ण कुटुंबाच्या 20 किंवा 50 एकर संपत्तीची नाही. म्हणजे जर आपण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर याचा थेट परिणाम 7-12 कसा होतो? शेतकऱ्याला याचा खूप मोठा फरक पडतो. बघा, शेतकऱ्याची जमीन ही सहसा अविभाज्य असते. ती एकत्र कुटुंबाची संपत्ती असते. जेव्हा एखाद्या वारसाची नोंद 7-12 होते तेव्हा ती संपूर्ण जमिनीचा एकमेव मालक म्हणून होत नाही.
कारण घरात इतरही लोक असतात. हो ना, कुटुंबात इतरही सदस्य असतात, दीर असतात, नणंदा असतात, सासू असते. त्या सर्वांचा त्या जमिनीत कायदेशीर हिस्सा असतो. त्यामुळे संपूर्ण शेतजमीन एकटीच सून स्वतःच्या नावावर कायद्याने कधीच करू शकत नाही. जर असा सातबारा तयार झालाच तर तो थेट बेकायदेशीर ठरतो. म्हणजेच कायदा इथे समतोल राखतोय. सुनेला वाड्यावर सोडत नाहीये, तिचा हक्क तिला देतोय, पण त्याच वेळी कुटुंबातील इतर सदस्यांचा घासही हिरावून घेत नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं तर हक्क नक्कीच आहे, पण तो वाट्यापुरता, संपूर्ण मालकीचा नाही. अगदी तसंच. पण इथे मला एक शंका आहे. समजा एखाद्या सुनेने चतुराईले किंवा काही त्रुटींचा फायदा घेऊन तलाठी कार्यालयात काहीतरी जुळवाजुळव केली आणि संपूर्ण सातबारा फक्त स्वतःच्या नावावर लावला, आणि त्याहून पुढची धक्कादायक पायरी म्हणजे ती संपूर्ण जमीन तिने तिच्या माहेरच्या भावाला किंवा वडिलांना दान केली. म्हणजे ज्याला कायद्याच्या भाषेत आपण गिफ्ट डीड म्हणतो. तर हे कायदेशीर ठरतं का? म्हणजे कुटुंबातील इतर भावा बहिणींनी काय नुसतं बघत राहायचं? हे तर दुसऱ्याच्या ताटातली पूर्ण भाकरी पळवून नेल्यासारखं झालं. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. आणि कायद्याच्या चौकटीत सांगायचं तर हे 100% बेकायदेशीर आहे. अच्छा. इथे आपल्याला मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट समजून घ्यावा लागेल. या कायद्याचं एक साधं आणि मूलभूत तत्व आहे. कोणतीही व्यक्ती फक्त त्याच मालमत्तेचं हस्तांतरण, विक्री किंवा दान करू शकते ज्यावर तिची निर्विवाद आणि परिपूर्ण मालकी आहे. म्हणजे स्वतःच्या मालकीचं असेल तरच देता येतं. हो, ज्याला इंग्रजीत आपण ॲब्सोल्यूट टायटल म्हणतो. आता मगाशी आपण पाहिलं की सुनेचा हक्क हा फक्त तिच्या पतीच्या हिश्शापुरता मर्यादित आहे. मग जो हिस्सा तिचा नाहीच, ज्यावर सासूचा किंवा दिराचा हक्क आहे, तो हिस्सा ती दान कशी करू शकते? हे अगदी तर्कशुद्ध आहे. पण माझ्या वाचनात असं आलं होतं की पूर्वी शेतजमिनीचे कायदे थोडे वेगळे होते आणि नंतर त्यात काहीतरी मोठे बदल झाले. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? होय, हा एक अतिशय महत्त्वाचा धागा आहे. हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये 2005 साली एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक सुधारणा झाली. अच्छा, 2005 साली. हो. पूर्वी असं होतं की शेत जमिनीसाठी राज्यांचे वेगवेगळे कुळकायदे लागू होत असत आणि जमिनीचे तुकडे होऊ नयेत म्हणून शेतजमिनीला हा कायदा पूर्णपणे लागू होत नव्हता. पण या 2005च्या सुधारणेनंतर चित्र बदललं. या कायद्यातील कलम 4, उपकलम 2 हे आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. याचा सोपा अर्थ असा होतो का की आता घर, प्लॉट आणि शेतजमीन या सर्वांसाठी वारसा हक्काचा एकच समान कायदा लागू आहे? बरोबर, सगळ्यांसाठी एकच कायदा. आणि आता आपण वळूया त्या दानाच्या किंवा संपत्ती माहेरी घेऊन जाण्याच्या मुद्द्याकडे. यासाठी हिंदू उत्तराधिकार कायद्याचे कलम 15, उपकलम 2b आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या निकालाचा संदर्भ द्यावा लागेल. या कायद्याची तरतूद अशी आहे की समजा एका स्त्रीला, म्हणजे या उदाहरणातील सुनेला, तिच्या सासरकडून काही संपत्ती वारसा हक्काने मिळाली आहे. आता दुर्दैवाने जर त्या सुनेला मुले नसतील आणि तिचा मृत्यू झाला तर कायद्यानुसार ती सासरची संपत्ती पुन्हा तिच्या सासरच्या वारसांकडे म्हणजे तिच्या पतीच्या वारसांकडे परत जाते. अच्छा. ती संपत्ती कोणत्याही परिस्थितीत तिच्या माहेरी किंवा मातृकुलात जात नाही. हे खरंच खूप रंजक आहे. कायद्याने हा असा भेद का केला असावा आणि याचा सामान्य शेतकऱ्याला नक्की काय फरक पडतो? यामागे कायदेकर्त्यांचा अत्यंत खोल विचार आहे. याचा शेतकऱ्याला होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सासरची शेतजमीन कायमस्वरूपी माहेरी किंवा अनोळखी कुटुंबात जाण्यापासून वाचते. बरोबर आहे. विचार करा, सासरच्या कुटुंबाने, सासू सासऱ्यांनी पिढ्यानपिढ्या काबाड कष्ट करून, घाम गाळून ती शेतजमीन कमवलेली असते. ती मूळची त्यांच्या कुटुंबाची संपत्ती असते. खरं आहे. ती जमीन अचानक दुसऱ्याच कुटुंबात म्हणजे सुनेच्या माहेरी जाणं हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. म्हणून कायद्याने संपत्ती कुठून आली याला महत्त्व दिलं आहे. म्हणजे बघा, सासरची जमीन सासरीच राहते आणि जर स्त्रीला माहेरून काही मिळालं असेल तर ते माहेरी परत जातं. एकदम सोपं आहे. हो, जिवंत असेपर्यंत सून त्या सासरच्या मालमत्तेचा उपयोग नक्कीच घेऊ शकते. पण तिला मुले नसतील तर ती परस्पर सगळी जमीन माहेरच्या नावावर करू शकत नाही किंवा दान करू शकत नाही. अशीच महत्त्वाची आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर विषयांची माहिती जर रोज अगदी सोप्या भाषेत हवी असेल तर महसूलशाही चॅनेलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण कायद्याची माहिती असणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. नक्कीच.
ही माहिती नसणे हेच अनेक कुटुंबांच्या वाताहतीचं कारण बनते. पण आता आपण एका व्यावहारिक समस्येकडे वळूया. समजा माहिती नसल्यामुळे किंवा कोणाच्या तरी फसवणुकीमुळे असा प्रकार प्रत्यक्ष घडलाच. एखाद्या कुटुंबात खोटा सातबारा तयार झाला किंवा सुनेने परस्पर माहेरच्या व्यक्तीच्या नावे दानपत्र नोंदणीकृत करून टाकले. आता ही फसवणूक झालीये हे सासू-सासऱ्यांना किंवा कुटुंबाला समजलंय, तर अशा वेळी गोंधळून न जाता बाधित कुटुंबाने नक्की काय पावले उचलावीत? नुसतं गावात किंवा नातेवाईकांमध्ये चर्चा करून तर जमीन परत मिळणार नाही ना? मग कायदा काय उपाय देतो? हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जर फसवणूक झालीच तर खचून न जाता त्वरित कायदेशीर कारवाई करावी लागते. यासाठी मी एक अत्यंत स्पष्ट टप्पेवार कृती आराखडा सांगते. सांगा. पहिलं काम म्हणजे वाटणी दावा दाखल करा. अशा परिस्थितीत बाधित वारसांना दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात जाऊन संपत्तीचं विभाजन मागणारा वाटणी दावा दाखल करावा लागतो. तिथे जाऊन हे सिद्ध करावं लागतं की ही एकत्र कुटुंबाची जमीन आहे आणि यात आमचाही कायदेशीर हिस्सा आहे. अच्छा, म्हणजे आधी वाटणी मागायची, मग दुसरं काय करायचं? दुसरी गोष्ट, दानपत्र रद्द करण्याचा दावा. जर परस्पर माहेरी किंवा इतर कोणाला जमीन बक्षीसपत्र किंवा गिफ्ट डीड करून दिली असेल तर त्याच दिवाणी न्यायालयात फसवणूक सिद्ध करून ते बेकायदेशीर दानपत्र रद्द करण्यासाठी घोषणा दावा दाखल करावा लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे 7/12 दुरुस्ती. न्यायालयीन प्रक्रियेसोबतच महसूल स्तरावरही लढा द्यावा लागतो. बाधित वारसांनी तहसीलदार किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे जाऊन कायदेशीर वारस प्रमाणपत्रासह रीतसर अर्ज करावा आणि चुकीच्या पद्धतीने लागलेली 7/12 नोंद रद्द करण्याची मागणी करावी. बरोबर. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुरावे गोळा करा. कोर्टात नुसत्या भावना चालत नाहीत, तिथे कागदपत्र बोलतात. त्यामुळे मृत्यू दाखला, कुटुंबाचं वारस प्रमाणपत्र, जुने 7/12 उतारे, जुने फेरफार आणि आवश्यक ते सर्व साक्षीदार वेळेवर तयार ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. हे सगळे टप्पे खूप स्पष्ट आहेत. पण मला इथे आणखी एक गोष्ट विचारून घ्यायची आहे. या कायदेशीर लढायांना काही कालमर्यादा असते का? कारण बऱ्याचदा लोक विचार करतात की आज नाही, उद्या बघू किंवा वर्षभराने कोर्टात जाऊ. असं कधीही उठून कोर्टात जाता येतं का? नाही, अजिबात नाही. इथे वेळेचं भान ठेवणं ही सर्वात मोठी अट आहे. म्हणजे कसं आहे, कायद्याने तुम्हाला वेळ दिलाय, पण झोपून राहून चालत नाही. हे काही आकडे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी किंवा वाटणी दाव्याला साधारणपणे 12 वर्षांची मुदत असते. पण इथे एक मोठा पण आहे. कोणता? जर फसवणूक करून बेकायदेशीर दानपत्र बनवलं असेल आणि ते दानपत्र रद्द करायचं असेल तर फसवणूक झाल्याचं ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून केवळ 3 वर्षांची मुदत असते. केवळ 3 वर्ष? बापरे. म्हणजे जर 3 वर्ष निघून गेली तर फसवणूक होऊनही काहीच करता येत नाही. होय, कायद्याच्या परिभाषेत लिमिटेशन ॲक्ट अत्यंत कडक आहे. 3 वर्षांची मुदत संपली तर तुम्ही तुमचा कायदेशीर अधिकार कायमचा गमावून बसता. म्हणूनच फसवणूक झाल्याचे कळल्या तात्काळ दिवाणी न्यायालयात धाव घेणे आवश्यक असते. वेळ निघून गेल्यावर रडण्यात अर्थ नसतो. त्यामुळे लगेच पावले उचलणे गरजेचे आहे. म्हणजेच आग लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा वेळेवर सावध झालेले बरे. अगदी बरोबर. पण हे सगळं ऐकताना एक विचार मनात येतो. कोर्टाच्या पायऱ्या झिजवणे, वकिलांच्या फी भरणे, वर्षानुवर्ष तारखांना जाणे, हे सगळं अत्यंत खर्चिक आणि मानसिक त्रास देणारं असतं. एक अख्खी पिढी या कोर्ट कचेरीत संपून जाते. हे वाद मुळातच निर्माण होऊ नयेत, ही वेळच कुटुंबावर येऊ नये, यासाठी कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी आधीच काय खबरदारी घ्यायला हवी? कोणता प्रतिबंधात्मक उपाय आहे का? हा आजच्या चर्चेतील सर्वात गाभा असलेला मुद्दा आहे. प्रतिबंधात्मक उपाय. जसं वादळ येण्यापूर्वी आपण घराचं छप्पर घट्ट बांधून ठेवतो ना, तसंच काहीसं इथे करावं लागतं. यासाठी महाराष्ट्र महसूल संहिता 1966 या कायद्याच्या अनुषंगाने वारसा नोंदणीची प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिला आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे स्वतःच्या हयातीत स्पष्ट मृत्यूपत्र करून ठेवणं. अच्छा, विल बनवणं. हो. सासू-सासऱ्यांनी आपली स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाला द्यायची आहे हे मृत्यूपत्रात स्पष्ट लिहून ठेवायला हवं. मृत्यूपत्राला कायद्यात प्रचंड मोठं वजन आहे आणि त्यामुळे मृत्यूनंतर होणारे 90% वाद जागेवरच संपतात. पण बऱ्याचदा गावाकडे अशी मानसिकता असते की जिवंतपणे जमिनीचे वाटप करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं, किंवा पोरांनी म्हातारपणे वाऱ्यावर सोडण्याची भीती असते. त्यामुळे मृत्यूपत्र करायला लोक घाबरतात. मग अशा वेळी दुसरा काही सुरक्षित मार्ग आहे का? होय, ही सामाजिक अडचण नक्कीच आहे.
त्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे कुटुंबातील सर्व वारसांच्या संमतीने कायदेशीर वाटणीपत्र करून घेणं. कुटुंबात जिवंतपणेच एकत्र बसून कुणाचा कोणता हिस्सा आहे, कोणत्या दिशेची जमीन कुणाला मिळणार हे ठरवून त्याचं नोंदणीकृत वाटणीपत्र तयार करणं. इंग्रजीत याला पार्टिशन डीड म्हणतात. अच्छा. हे वाटणीपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे रजिस्टर ऑफिसमध्ये रीतसर नोंदवलं गेलं पाहिजे. नुसत्या तोंडी वाटण्यानं कायद्यात कवडीचीही किंमत नसते. नोंदणीकृत वाटणीपत्र असेल तर भविष्यात कोणतीही सून किंवा कोणताही भाऊ एकमेकांचा हक्क मारू शकत नाही. हे खरंच खूप महत्वाचं आहे. तोंडी वाटण्यांवरूनच तर गावागावांत भावकीचे सर्वात मोठे वाद होतात. अगदी बरोबर. आणि इथे मला एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आवर्जून सांगायचा आहे, जो अनेकांना माहीत नसतो. आता शासनाने एक नवीन नियम लागू केला आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर बरोबर 3 महिन्यांच्या आत वारस नोंदणीसाठी किंवा वारस प्रमाणपत्रासाठी तहसीलदारांकडे अर्ज करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. जर 3 महिन्यात अर्ज केला नाही तर त्यासाठी आता तब्बल 10,000 रुपये विलंब शुल्क किंवा दंड लागू होऊ शकतो. 10,000 रुपये दंड? हां. बापरे. म्हणजे वारसाची नोंद वेळेवर न करणे आता फक्त कायदेशीर बेजबाबदारपणा राहिलेला नाहीये, तर तो थेट खिशाला मोठा भुर्दंड पाडणारा ठरू शकतो. वेळ काळूपणा इथे खूप महागात पडू शकतो. निश्चितच. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यावर दुःख नक्कीच असतं. त्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी वेळ लागतो हे खरंय, पण त्या दुःखातून सावरून महसुली कागदपत्रांची आणि वारस नोंदीची पूर्तता वेळेत करावीच लागते. बरोबर. अन्यथा पुढे जाऊन याच अपळून कागदपत्रांवरून जी भावकीची आणि रक्ताच्या नात्यांची जीवघेणी भांडणं होतात ती त्या मरणाहून अधिक दुःखदायक असतात. कुटुंब टिकवायचं असेल तर भावनिक असण्यासोबतच कागदपत्र आणि व्यवहार अतिशय पारदर्शकच असले पाहिजेत. आजच्या या सखोल चर्चेतून खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. आपण या संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात सारांश घेऊया. म्हणजे बघा, कायदा खूप स्पष्ट आहे. सुनेचा सासरच्या संपत्तीवर हक्क नक्कीच आहे, पण तो केवळ आणि केवळ तिच्या मृत पतीच्या हिश्शापुरताच मर्यादित आहे. संपूर्ण सासरची संपत्ती ती स्वतःच्या नावे करू शकत नाही आणि ती माहेरी किंवा इतर कोणालाही दान तर अजिबात करू शकत नाही. आणि जर दुर्दैवाने असा फसवणुकीचा प्रकार घडलाच तर कुटुंबातील इतर वारसांनी शांत न बसता 3 वर्षांच्या आत दिवाणी न्यायालयात वाटणी दावा किंवा दानपत्र रद्द करण्याचा घोषणा दावा यासारख्या कायदेशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. होय, हे सर्व कायदेशीर मार्ग खुले आहेत आणि न्याय मिळतोच. पण या कायदेशीर बाबींच्या पल्ल्याड जाऊन मला एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडायचा आहे. नक्की सांगा. बघा, कोर्ट कचेरीच्या आणि कायद्याच्या प्रदीर्घ लढाईत एखादं कुटुंब जमिनीचा तुकडा कदाचित जिंकू शकेल, पण त्या 10-20 वर्षांच्या प्रक्रियेत कुटुंबाची जी शांतता हरवते, एकमेकांबद्दलचा जो आदर संपतो आणि जी रक्ताची नाती कायमची तुटतात, त्याची किंमत कोणत्याच सातबारावर लावता येत नाही. अगदी खरंय. जमिनीचे तुकडे पडले तरी चालतील, पण मनाचे तुकडे पडू देऊ नयेत. त्यामुळे जिवंतपणीच घरात सुसंवाद ठेवून वाटाघाटी करणं, कागदपत्र वेळेवर आणि पारदर्शकपणे पूर्ण करणं, हाच खरा शहाणपणा आहे. संपत्ती हा आपला वारसा आहे. तो पुढील पिढ्यांसाठी आधार बनला पाहिजे. वादाचा आणि विनाशाचा मुद्दा होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. अतिशय मार्मिक आणि अंतर्मुख करायला लावणारा असा हा विचार आहे. जमीन वाचवताना माणूस आणि माणुसकी हरवता कामा नये, हेच यातून शिकायला मिळतं. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय पाहायला आवडेल, कोणत्या नवीन कायद्याची माहिती हवी आहे, हे कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. प्रेक्षकांना आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी नक्की देईन. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे आपण अशाच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असतो. लवकरच भेटू पुढील भागात एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.